सामना होईल. दोन्ही संघांचे संघनायक तुमच्या प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे द्यायची आहे. साई विजया कासाडे, धनश्री 11 करूळ, दोन्ही संघांचे संघनायक प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे त्वरित जमा करा. या सामन्यानंतर आपला लगेचच सामना होईल याची आपण दक्षता घ्या. नाणेफेकीचा कौल लागतोय. अधिकारी स्पोर्ट कलमट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय प्राथमिक फेरीच्या पहिल्या वहिल्या लढतीसाठी या ठिकाणी ग्रंथिका जुळली जाते. कणकवली तालुक्यातील एक ताकदभर संघ आणि दुसऱ्या बाजूला पुण्यातील खेळाडूंचा भरणा असलेला आवळेश्वर तांबवडेचा एक तगडा संघ या स्पर्धेतला. संतोष पारकर मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य खोली ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा काल शुभारंभ झाला. कालचा पहिला दिवस स्वयंभूकासाडे दक्षिण गावठण संघाच्या नावावर लिहिला गेला. आजच्या दुसऱ्या दिवशी कोणता संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल याची निश्चिती करणाऱ्या लढतीला प्रारंभ होतोय. दुसऱ्या दिवसातील पहिला वहिला मोठ्या सामन्याची या ठिकाणी सुरुवात करतोय. संतोष पारकर मित्रमंडळ कासाडेच्या वतीनं सामना सुरू झाल्याचा पंचांचा इशारा. पहिल्या षटकाची वर्णी लागते तो अर्थात गोलंदाज सज्ज होईल. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इनकडनं शुभमची वर्णी लागते आणि स्ट्राईक एंडवर फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो फलंदाज. इनसाइड आउट पद्धतीचा एक नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषेच्या दिशेने आगेकूच करतोय. डीप स्कोर लेग सीमारेषेचं उल्लंघन आणि याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात एका मोठ्या फटक्यानं स्वागत केलं जातंय शुभमच्या पहिल्या वहिल्या चेंडूचं आणि डीप स्कोर लेग सीमारेषेच्या उल्लंघन करत चेंडू मात्र होतोय सीमारेखा पार 6 धावांसाठी. हसन पटेल नावाचा हा फलंदाज धावांचा आघात करतोय. मोठ्या फटक्यानं स्वतःचं पर्यायानं सांघिक खातं उघडलं जातंय ते प्राथमिक फेरीच्या पहिल्या वहिल्या महत्वपूर्ण अशा लढतीत. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम सज्ज होईल. पंचांच्या अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं वहिलं षटक हे गोलंदाज शुभमच्या हाती सुपूर्द केल्यानंतर पहिल्या चेंडूवरती प्रहार करतोय प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख फलंदाज हसन आणि त्यानंतरच्या चेंडूवर एकेरी धावीने नॉन स्ट्राईकचा पल्ला गाठला जातोय. स्ट्राईकची संधी दिली जाते. त्याचा संघसाथीदार डावखुरा शैलीदार फलंदाज ज्याने डावाची सुरुवात केली तो निखिल नावाचा फलंदाज हा स्ट्राईक एंडवर. ज्याला धावांचा अकाउंट ओपन करायचं बाकी, धावांची गती वाढवायची बाकी आणि धावांचा अकाउंट ओपन करण्याच्या प्रतीक्षेत स्ट्राईक एंडवर डावखुरा शैलीदार फलंदाज सज्ज होतोय निखिल नावाचा. यावेळेस बहुधा फटका फसला जातोय. ताकद कमी पडते. टायमिंग अचूक साधलं न गेल्यामुळे चेंडू हवेमध्ये विरला जातोय आणि हवेत विरलेल्या चेंडूचं रूपांतर झेलामध्ये केलं जात. पहिला वहिला हादरा 0 धावांवर पाहायला मिळतोय. तो डावखुरा फलंदाज गोल्डन डकचा शिकार बनतोय आणि 0 धावांची बॅग डोक्यावर उचलून डगआउटच्या पहिल्या नंबरच्या खुर्चीवर विराजमान होईल. तो अर्थातच फलंदाजी करताना आवळेश्वर तांबळवाडी संघाचा. हॅलो टेकडीचे आमच्या या स्पर्धेच्या ठिकाणी या स्पर्धेचे सर्वा संतोषजी पारकर साहेबांचं आगमन होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सांघिक धावसंख्या धावफलकावर झळाळली जाते. अर्थातच एका गड्याच्या मोबदल्यात 7 अशी सांघिक धावसंख्या. पुन्हा एकदा शुभम एका आत्मविश्वासाने गोलंदाजी मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इनकडनं पंचांच्या उजव्या हाताकडनं गोलंदाजी सुरुवात करतो. याही वेळेस इनसाइड आउट पद्धतीचा एक नेत्र दीपक फटका डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू आगेकूच करतोय आणि याही वेळेस सलामीच्या फलंदाज हसनच्या बॅटमधनं एक नेत्र दीपक फटका पाहायला मिळतोय. तो डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. षटकरण सांघिक धावसंख्या 13 धावांचा आकडा पहिल्या वहिल्या षटकात गाठली जाते.
13 धावा धावफलकावर अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं बैल षटक हे प्रगतीपथावर थोडंसं महागडं ठरण्याची सूचिन्ह मैदानावर पाहायला मिळतात ती गोलंदाज शुभमच्या पहिल्या बैल षटकात. यावेळेस मधल्या एष्टीवरचा चेंडू सुंदर असा विथ अलंग कार्पेटचा फटका लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू अडवला जाईल. चेंडूची परती केली जाते ती गोलंदाज शुभमच्या दिशेनं. अक्षय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. करतोय आवळेश्वर तांबवाडीचा संघ आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करतोय अधिकारी स्पोर्ट कलमडचा संघ. स्ट्राईक एंडवर फलंदाज राहुल लोहार सज्ज होतोय फलंदाजीसाठी आणि गोलंदाजी मार्कवरती बदल केला जातोय. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज शंकर हा सज्ज होतोय पंचांच्या उजव्या हाताकडनं. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला प्रमोद ठाकूर पाहायला मिळत आहे. जे डान्सिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे पंच. यावेळेस खराब चेंडू लॉर फुलटाच पद्धतीने चेंडू आडव्या बॅटचा एक सुरेख फटका डीप मिड विकेटच्या दिशेने अक्षयला चेंडू हुलकावणी देतोय आणि अनमोक्याच्या क्षणी अक्षयची नजर या ठिकाणी चेंडूवरची हटली जाते. नजर हटी दुर्घटना घडी अशा पद्धतीचे चित्र पाहायला मिळत. चेंडू होतोय सीमारेषा पार. ज्या पद्धतीने सुरुवातीच्या षटकात गोलंदाजाचं स्वागत हे षटकारानं झालं आणि दुसऱ्या षटकात देखील गोलंदाज शंकरचं स्वागत हे चौकारानं फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो फलंदाज राहुल नवाज आणि सांघिक धावसंख्या मात्र झळकली जाते धावफलकावर 24 धावांवर. स्ट्राईक एंडवर हसन नावाचं तुफान अक्षरशः थैमान माजवताना दिसतंय मैदानावर. षटकार चौकारांच्या धावांचा महापूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो हसनच्या
आमच्या डीजेच्या तालावर मेन पंच प्रमोद ठाकूर फ्रॉम कुडाळ या ठिकाणी डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच आमच्या क्रीडा रसिकांचं ते मनोरंजन करतायत. तर 6 धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावर झळकली जाते 30 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 30 अशी समयोचित खेळी फलंदाजी करणाऱ्या आवळेश्वर तांबेवाडी संघाची, ज्या संघात पुण्यातील खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि खास करून कौतुक करावं लागेल फलंदाज हसनचं, एक तुफानी खेळी करतोय. धावांचा महापूर त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय आणि खोऱ्याने धावा वसूल करतोय या मैदानावर. याही वेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला गेला, फटका फसला चेंडू कव्हर रिजन मध्ये आणि एक खराब असा आत्मघातकी फटका या ठिकाणी हसनच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचा हा आताताईपणा त्याच्या अंगलटी तांबेवाडी संघाला सांघिक 30 धावांवर दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरास. हॅलो, हसन नावाचा फलंदाज हा मैदानाच्या बाहेर जातोय. डगआउट तंबूच्या आसरेला डगआउटच्या दुसऱ्या नंबरच्या खुर्चीवर विराजमान होतोय. हसन हा पुण्यातील राहणारा खेळाडू. आपल्याला त्याचा खेळ या मैदानावर पाहायला मिळाला आणि याचं संपूर्ण श्रेय अर्थातच द्यावं लागेल ते संतोष पारकर मित्रमंडळ यांना, कारण त्यांच्या कुशल नियोजनातनं आपण साकार करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वर्ल्ड कप. अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मोठ्या रकमेची भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा ही तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं स्पर्धेचा एकंदरीत आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील प्राथमिक फेरीचा पहिला सामना हा तमाम क्रीडा रसिक आणि मान्यवरांच्या साक्षीने आपण साकार करतोय. आवळेश्वर तांबेवाडी बनाम अधिकारी स्पोर्ट कलमड या दोन शक्तिशाली संघादरम्यान. सलमान नावाचा फलंदाज ज्याची वर्णी लागते 4थ्या क्रमांकावर तो स्ट्राईकवर सज्ज होतोय. शंकरच्या गोलंदाजीला सामोरं जाण्यासाठी शंकरचा डाव्या स्टेवरचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेटच्या फटक्याने लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू ड्राईव्ह केला जातोय आणि लॉंग ऑनवरनं जोपर्यंत पवनच्या हातातनं चेंडू हा सुपूर्द केला जातोय गोलंदाज शंकरच्या हाती, दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि जोपर्यंत 2 षटकांचा खेळ थांबतोय. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात आवळेश्वर तांबेवाडी संघाची धावसंख्या होते धावफलकावर ती 31 धावा. प्रति षटकात जवळपास 15.5 धावांची सरासरी गाठण्यास सफल ठरतोय तो आवळेश्वर तांबेवाडीचा फलंदाजींचा विभाग. हॅलो, साई विजया कासाडे संघ संगनायक, आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. साई विजया कासाडे संघ संगनायक त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये या. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी संतोष पारकर मित्रमंडळ कासाड्याच्या वतीने एका भव्यदिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या मैदानावर म्हाडकादेवीच्या स्टेडियमवर केलं गेलं आणि म्हाडकादेवीच्या स्टेडियमवरनं मी कॉमेंट्री बॉक्समधनं अमोल जमदाडे उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आजच्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील प्राथमिक फेरीच्या पहिल्या लढतीत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. तिसऱ्या षटकासाठी वर्णी लागते तो अर्थात गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पंचांकडनं अतिरिक्त चेंडूचा निर्वाळा दिला जातोय, अतिरिक्त चेंडूचा सिग्नल दिला जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. अतिरिक्त धावांनी धावसंख्या मात्र धावफलकावर झळकली जाते ती अर्थातच 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावांवर. पंचांकडनं थोडासा नो बॉलचा सिग्नल दिला जातोय. उसळी घेणारा चेंडू आणि त्यामुळे अतिरिक्त चेंडूचा निर्वळा दिला जातोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज दत्तू नावाचा. पहिला खराब चेंडू त्याच्या माध्यमातून टाकला गेला आणि त्यानंतरच्या चेंडूवर फ्री हिट अर्थात गोलंदाजाच्या जखमेवर मीठ चोळणारा इशारा हा पंचांचा या ठिकाणी पाहायला मिळाला. या ठिकाणी सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो अक्षयच्या दिशेने डीप मिड विकेट क्षेत्रात. अक्षय थोडासा चाचपडताना दिसतो आणि त्याची ही घोड चूक एकेरी धावांसाठी मात्र अतिरिक्त भोगावी लागते. ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एकेरी अतिरिक्त धावेने सांघिक दुहेरी धावांनी धावफलक मात्र झळकला जातोय तो 35 धावांवर. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांची मर्यादित लढत. तिसरं षटक हे प्रगतीपथावर दत्तूची वर्णी तिसऱ्या षटकासाठी ज्याला नियुक्त केलं गेलं अधिकारी स्पोर्ट कलमड संघाच्या बाजूनं ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इकडनं पंचांच्या उजव्या हाताकडनं सज्ज होतोय स्ट्राईकच्या फलंदाजासाठी.
स्ट्राईकचा फलंदाज राहुल नावाचा, ज्याच्या बॅटमधनं सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. तो एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र आक्रमक फटकेबाजीसाठी संधी दिली जाते ती त्याच्या संघ साथीदाराला. त्याचा संघ साथीदार सलमान नावाचा फलंदाज वैयक्तिक 2 धावांचा आतापर्यंत योगदान देतोय. मॅन फ्रॉम पुण्याचा हा खेळाडू सज्ज होईल स्ट्राईक एंडवर आणि गोलंदाजीसाठी कणकवली तालुक्यातील एक दर्जेदार गोलंदाज दत्तू सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इनकडनं. ओरपिच पद्धतीचा चेंडू ऑफ ट्रॉयचा एक देखना फटका लॉंग ऑफच्या दिशेनं मान्यवरांचं स्वागत करणारा फटका. मात्र मान्यवरांच्या स्वागतापूर्वी चेंडू मात्र विसावला जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हाती आणि तिसऱ्या विकेटचं पतन मैदानावर. अर्थातच आवळेश्वर तांबेवाडी संघाला तिसरा धक्का. गोल या ठिकाणी फलंदाज माघारी जातोय तो या ठिकाणी पाहायला मिळाला. सलमान नावाचा वैयक्तिक 2 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देतोय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या हॅलो. आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी MC अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच उमेश मांजरेकर मंगेश धुरी या पंचांची जोडगोळी पाहायला मिळते. त्याच पद्धतीनं रत्नागिरी असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच या ठिकाणी आपल्याला विश्वनाथ लिंगायत प्रतीक राऊत देखील पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळवरनं खास प्रमोद ठाकूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. समालोचनासाठी मालवण देवलीवरून श्याम वाक्कर प्रदीप देऊलकर यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मधल्या एसटीवरचा चेंडू ऑफ ट्रायचा एक सुंदर असा फटका पाहायला मिळाला कव्हरच्या रिजनमध्ये. एक्स्ट्रा कव्हरवरनं जोपर्यंत चेंडूची परती ही गोलंदाजच्या दिशेने केली जाते. थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली मात्र सुंदर असं बॅकअप क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळत आपल्याकडनं अतिरिक्त धाव खर्ची जाऊ नये याची काळजी घेतली जाते आणि त्या दरम्यान 2 धावांचा कालावधी हा फलंदाजी करणाऱ्या संघाकडे पाहिला जात. दुहेरी धावांनी सांघिक धावफलक मात्र बदलला जातोय 38 धावांवर. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो दत्तू नावाचा हा बॉलिंग मार्कवर. आता मात्र दत्तू थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय आणि स्ट्राईक इनवर फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो फलंदाज उजव्या हाताचा शुभम नावाचा. पंचांकडे लेग विपोरची दाद मागितली जाते मात्र उत्साह जास्त आत्मविश्वास कमी किंबहुना बॅटला झालेला चेंडूचा स्पर्श आमच्या कॉमेंट्री बॉक्सपर्यंत आलेला आवाज याचा निर्वाळा देतोय की फलंदाज नाबाद असल्याचा आणि एकेरी अतिरिक्त धावेने मात्र 39 धावांवर. 3 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय 5 षटकांच्या या मर्यादित लढतीत आवळेश्वर तांबेवाडीचा संघ ज्या संघात पुण्यातील खेळाडूंचा दुसऱ्या बाजूला प्राथमिक फेरीच्या लढतीत ज्यांची ग्रंथिका जुळली गेली तो अधिकारी स्पोर्ट कलमडचा संघ हा नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय म्हाडका देवीच्या या भव्य दिव्य अशा पटांगणावर. दत्तू एका लांब लचक रणपसह जवळपास 15 ते 20 पावलांचा रनिंगचा स्टार्ट पंचांच्या उजव्या हाताकडनं बॅटची इनसाइड एज घेतली जाते मात्र गोलंदाज सुदैवान ठरतोय कारण जर चेंडू बहुधा बॅटची कट लागली असती आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने गेला असता किंवा गलीच्या दिशेने गेला असता तर संभाव्य चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला असता. मात्र गोलंदाज सुदैवान ठरतोय. चेंडू जातोय तो यष्टिरक्षकाच्या दिशेनं. धाव घेण्याची कोणतीही तमाम शंका समाप्त केली जात. एक निर्धाव चेंडू गोलंदाज दत्तूच्या खाती नोंदवला जात. तिसऱ्या षटकाच्या खेळाला पूर्णविराम दिला जातोय आणि जोपर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय तो 3 गड्यांच्या मोबदल्यात आवळेश्वर तांबेवाडीचा संघ हा सांघिक धावफलक झळकतोय 39 धावांवर. हॅलो. थँक्यू डीजे. संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला स्कोरर म्हणूनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात ज्ञानेश केळुसकर मालवणवरून या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. संतोष पारकर मित्रमंडळ कासारडेच्या वतीनं. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. 3 षटकांचा प्रारंभीचा खेळ समाप्त. पहिल्या इनिंगच्या 3 षटकांच्या सांगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात आवळेश्वर तांबेवाडीचा संघ 39 धावांचा पल्ला गाठतोय. अजूनही पहिल्या इनिंगच्या 2 षटकांचा खेळ बाकी आणि उरलेल्या षटकाचा खेळ पूर्ण करण्यासाठी गोलंदाजीत बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर ज्याची वर्णी लागते तो सहजित नावाचा गोलंदाज आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इनकडनं मात्र पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज होईल. तो स्ट्राईकवर फलंदाज समोर जातोय अर्थातच आवळेश्वर तांबेवाडी संघाचा शुभम नावाचा.
यावेळेस आखो टप्प्याचा मारा शॉट आंपुलचा एक नेत्रदीपक फटका. चेंडू होतो स्टँड ऑन डिलेव्हर. चेंडू जातो सीमा रेखा पार आणि पंचांचे हात आणि पाय उंचावले जात. पंचांकडनं अंतिम क्षणी हा शिक्कामोर्तब होतोय आणि षटकारानं सांघिक धावसंख्या मात्र उडी घेते धावफलकावर. ती 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस सहजीचा इन स्विंगिंग पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. गुल्डेन स्पॉटवरून चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि या आतमध्ये येणाऱ्या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं. ते फलंदाज शुभमकडे मात्र एकेरी धावी सहजगत्या पळून पूर्ण केली जाते आणि एकेरी धावीने सांघिक धावफलक मात्र झळकला जातोय तो 46 धावांवर. संतोष पारकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातला टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप मोठ्या रकमेची भव्यदिव्य स्वरूपाची ही क्रिकेट स्पर्धा तमाम क्रीडा रसिकांच्या सहकार्यातनं मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत आपण करतोय. प्राथमिक फेरीचा पहिला सामना तो अधिकारी स्पोर्ट कलमट बनाम आवळेश्वर तांबळवाडी. यावेळेस फटका फसला. एलिमिनेशन जास्त दिलं गेलं. चेंडू हवेमध्ये बराच वेळ विरला. हवेमध्ये विरलेल्या चेंडूचं रूपांतर झेलामध्ये केलं जात चौथा हादरा मैदानावर डी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात या ठिकाणी जखडला जातोय. तो फलंदाज अर्थातच माघारी येतोय राहुल नावाचा आणि चौथा हादरा प्रतिस्पर्धी संघाला दिला जात. सांघिक धावसंख्या मात्र रोखली जाते. ती 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकाच्या सुरुवातीला 46 धावा प्रथम फलंदाजी करतोय आवळेश्वर तांबळवाडी संघ. हॅलो. नवीन फलंदाज प्रदीप नावाच्या फलंदाजाची मैदानात वर्णी लागते. गोलंदाजी मार्कवर सहजीच सज्ज होतोय आणि स्ट्राईक एंडवर फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो फलंदाज शुभम नावाचा. यावेळेस आखो टप्प्याचा मारा मात्र ऑफ स्टंपवरचा चेंडूला हलक्या स्टेअर केला जातोय. तो पॉईंटच्या रिझनमध्ये पॉईंटवरनं जोपर्यंत शुभम नावाचा क्षेत्ररक्षक हा चेंडू अडवतोय, चेंडूवर ताबा मिळवतोय, केवळ आणि केवळ एकेरी धाव ही फलंदाज शुभमच्या खाती गणली जाते. एकेरी धावीने सांघिक धावफलक मात्र झळकला जातोय तो 47 धावांवर. 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक प्रगतीपथावर. सहजित पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट मोड विकेटचा मारा करतोय. यावेळेस इनसाइड आउट पद्धतीचा फटका. चेंडू जातोय बराच काळ हवेमध्ये विरला जातोय आणि एक ताकदवारा फटका पाहायला मिळतोय. पंचांना हात उंचावण्यास भाग पाडतोय आणि पंचांच्या हाताबरोबर पंचांचे एक पाय देखील आपल्याला वरती झालेले पाहायला मिळत 6 धावांसाठी आणि षटकानं सांघिक धावसंख्या मात्र झळकली जाते ती 53 धावांवर. क्रीडा रसिकांसाठी देखील पारितोषिक येते. कालच्या दिवसापासून गांगेश्वर केबल नेटवर्कचे मालक हनुमंत तळेकर यांच्याकडून फलंदाजाने मारलेल्या षटकाराचं रूपांतर सीमारेषेच्या बाहेर जो क्रीडा रसिक करील त्या क्रीडा रसिकासाठी रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सन्माननीय हनुमंत तळेकर यांच्याकडनं हे पुरस्कृत. याही वेळेस इनसाइड आउट पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र फटका मिस टाइम झाला. लेग बाईचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक एका पावलाने सरकला जातोय धावफलकावर. तो चौथ्या षटकाच्या सांगतेकरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा धावफलकावर आवळेश्वर तांबळवाडी संघाची धावसंख्या. हॅलो. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा. आवळेश्वर तांबळवाडीचा संघ हा प्रथमतः फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षण करतोय नाणेफेक जिंकून. अर्थातच अधिकारी स्पोर्ट कलमट हा कणकवली तालुक्यातील एक ताकदवर संघ. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ मात्र मागच्या गतवर्षीमध्ये 2 वर्षाचा जर विचार केला तर कणकवली तालुक्यामध्ये अधिकारी स्पोर्ट कलमट संघाचं नाव हे सातत्याने आपल्याला वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतं. तो अधिकारी स्पोर्ट कलमटचा कणकवली तालुक्यातील एक दर्जेदार संघ. त्यांची ग्रंथिका त्यांची पत्रिका पहिल्या लढतीसाठी जुळली जाते. ती अर्थातच आवळेश्वर तांबळवाडी समवेत ज्या आवळेश्वर तांबळवाडी संघात पुण्यातील खेळाडूंचा भरणा असलेला या स्पर्धेतला एक ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्राथमिक फेरीच्या पहिल्या लढतीत पहिल्या इनिंगचा अंतिम षटक घेऊन वर्णी लागते तो गोलंदाज दत्तू नावाचा. वैयक्तिक कोड्यातलं दुसरं संघाच्या माध्यमातून 5वं षटक टाकेल पंचांच्या उजव्या हाताकडनं.
ऑफ्टमोरचा चेंडू फटका फसलाय लॉंग ऑफच्या दिशेनं एक सुरेख असा झेल टिपला जातोय 5वा हादरा मैदानावर आणि फलंदाज आल्या आल्या माघारी येतोय तो प्रदीप नावाचा ज्यानं एक षटकार आपल्या फलंदाजीमध्ये लगावला आणि एका षटकारानं नटलेली खेळी प्रदीपची या मैदानावरची समाप्त होते ती 5व्या गड्याच्या रूपानं आणि आवळेश्वर तांबडवाडी संघाला 5वा हादरा बसतोय सांघिक 54 धावांवर. आमच्या या मंडळाचे सदस्य राजा देसाई यांचा आज वाढदिवस आहे. राजा देसाई यांना देखील संतोष पारकर मित्रमंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय. माळकादेवीचरणी प्रार्थना करतोय की त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभावं अशी माळकादेवीचरणी प्रार्थना करून आमच्या या मंडळाच्या माध्यमातून त्यांना लाख लाख शुभेच्छा. पुढे त्या गोलंदाज दत्तू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. यावेळी ऑफ्टमोरचा चेंडू एक सुंदर नेत्रदीपक फटका चेंडूला एलिमिनेशन दिलं जातं. चेंडू बराच हवेमध्ये विरला जातोय आणि एक ताकदवर फटका चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेचं उल्लंघन करतोय 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या 60 धावांचा आकडा गाठते ती प्रथम फलंदाजी करताना आवळेश्वर तांबडवाडी संघासाठी. क्षेत्ररक्षण करतोय अधिकारी स्पोर्ट कलमडचा संघ. दत्तूचं षटक आता मात्र महागडे ठरण्याची सूचिन्ह. प्रतिस्पर्धी संघाला धोक्याची पूर्वसूचना आक्रमक फटकेबाजीनं. यावेळेस मात्र गोलंदाज परती करतोय किंबहुना थोडासा दिशाहीन चेंडू पंच आपले दोन्ही हात समांतर करतात. ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आणि एका दंडात्मक धावेने धावसंख्या मात्र धावफलकावर एका पावलानं सरकली जाते ती 61 या सांघिक धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज दत्तू सज्ज होतोय पंचांच्या उजव्या हाताकडं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल फलंदाजीसाठी. ऑरपिच पद्धतीचा चेंडू आणि मान्यवरांचं स्वागत करणारा फटका मान्यवर कक्षाच्या डोक्यात तो फलंदाज दत्तात्रय स्पोर्ट कासारडे. दत्तात्रय स्पोर्ट कासारडे संघाच्या कर्णधाराने यायचं आहे लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो दत्तात्रय स्पोर्ट कासाडे संघ तुम्हाला फायनल कॉल. आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. दत्तात्रय स्पोर्ट कासाडे संघ आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. संघनायक तर षटकारानं सांघिक धावसंख्या मात्र धावफलकावर उडी घेते. अर्थातच 67 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. 5व्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. पहिल्या इनिंगचं 5वं षटक आपण पाहतोय आणि 5व्या षटकाच्या सुरुवातीला मात्र आत्मघातकी फटकेबाजी मैदानावर करतोय तो शुभम नावाचा फलंदाज. शुभम नावाच्या फलंदाजाचं इंजन एक हवाई सफार एक नेत्रदीपक फटका डीप लॉंग ऑन सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि पंचांना हात उंचावण्यास भाग पाडतोय तो शुभम नावाचा तुफान. शुभम गोंगावतोय आणि षटकार चौकारांची आतषबाजी करत षटकार चौकारांचा महापूर या मैदानावर पाडला जात. सांघिक धावसंख्या मात्र झळकली जाते. अर्थातच 5 गड्यांच्या मोबदल्यात 73 धावांवर. 5 गड्यांच्या मोबदल्यात 73 धावा. शुभम नावाचं तुफान अक्षरशः थैमान माजवतंय. खराब अशी गोलंदाजी दत्तू नावाच्या गोलंदाजी लुटलोवालं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. दत्तू नावाच्या गोलंदाजाचं षटकार चौकारांची दर्जेदार आतषबाजी षटकार चौकारांचा महापूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो तमाम क्रीडा रसिकांना आणि त्याच्या फटकेबाजीनं त्याच्या आतषबाजीनं अक्षरशः खुश झालेले आमचे क्रीडा रसिक. सांघिक धावसंख्या मात्र याही मोठ्या फटक्याने झळकली जाते ती 79 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र धावसंख्येचा उच्चांक धावसंख्येचा डोंगर गाठला जातोय. दत्तू नावाच्या गोलंदाजा समोर मात्र प्रश्नचिन्ह येत आहे की शुभम नावाच्या फलंदाजासमोर कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. शुभम नावाच्या वादळाला कोणत्या पद्धतीने रोखायचं याचा यक्ष प्रश्न हा गोलंदाज दत्तूच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूने इंजिन अतिशय गरम झालेलं पाहायला मिळतंय ते शुभम नावाच्या या वादळाचं.
शुभम नवाच्या फलंदाजाची गाडी टॉप घेअरमध्ये पाहायला मिळते. आता मात्र त्याला चेंडू हा फुटबॉल सारखा बहुधा दिसायला लागतोय आणि पुन्हा एकदा दत्तू एका आत्मविश्वासानं धैर्यानं जिकरीने सज्ज होतोय हा गोलंदाजी मार्कवर. याही वेळेस इनसाइड आउट पद्धतीचा फटका, षटकारांची हॅट्रिक आणि षटकारानं सांघिक धावसंख्या मात्र धावफलकावर झळाळली जाते. ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 85 धावा, 86 धावांचं विजयासाठी लक्ष दिलं जातं ते अधिकारी स्पोर्ट कलमट संघासमोर. हॅलो, थँक्यू डीजे. शुभम नावाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधनं या ठिकाणी सलग 5 षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली, जी किमया युवराज सिंगनं हर्षल गिरनं 6 चेंडू 6 षटकार लगवण्याची केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी किमया मनोज सकपाळनं केली कुडाच्या मैदानावर 6 चेंडू 6 षटकार लगवण्याची, आणि तीच किमया म्हाडकादेवीच्या या पटांगणावर शुभम नावाचा मॅन फ्रॉम पुण्याचा खेळाडू 5 चेंडू आणि 5 षटकार लगवण्याची किमया या मैदानावर साकारतोय तो तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं. 85 धावा धावफलकावर झळकल्या जात आहेत आवळेश्वर तांबळवाडी संघाच्या माध्यमातून, आणि आवळेश्वर तांबळवाडी संघ हा नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 85 धावांचा भला मोठा डोंगर उभारतोय तो अधिकारी स्पोर्ट कलमट संघासमोर. 86 धावांचं विजयासाठी लक्ष दिलं जातंय ते अधिकारी स्पोर्ट कलमट संघाला. 86 धावांचा पल्ला अधिकारी स्पोर्ट कलमट संघ हा गाठेल का, की दुसऱ्या बाजूनं पुण्यातील खेळाडूंचा भरणा असलेला आवळेश्वर तांबळवाडीचा संघ हा 86 धावांपासून प्रतिस्पर्धी संघाला रोखेल का? काय घडेल काय बिघडेल या महत्त्वपूर्ण संतोष पारकर मित्रमंडळाच्या प्राथमिक फेरीच्या पहिल्या वहिल्या लढतीत हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहेत आमचे सहकारी समालोचक मालवण देवलीवरून श्याम वाक्कर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिक आणि मान्यवरांची रजा घेतोय. धन्यवाद. या ठिकाणी तरळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भाऊ बोराडे साहेब या ठिकाणी यांचं आगमन होतंय. त्यांचं संतोष पारकर मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हॅलो, या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय संतोषजी पारकर साहेबांना मी विनंती करतोय की आपण बोराडे भाऊ साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि स्वागत करायचं आहे. हेलो हेलो हेलो, धन्यवाद अमोल. तो कासारडे के म्हाड़का देवी मैदान के ऊपर मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों का स्वागत करता हूँ. संतोष पारकर मित्रमंडल द्वारा आयोजित ये बड़ी प्रतियोगिता, सिंधुदुर्ग जिले की बहुत ही बड़ी प्रतियोगिता, बड़ी रकम की प्रतियोगिता कासारडे के म्हाड़का देवी मैदान के ऊपर जारी है. प्रतियोगिता का ये दूसरा दिन है. दूसरा दिन का पहला मुकाबला अधिकारी स्पोर्ट कलमट और आवड़ेश्वर तांबड़वाड़ी, ये 2 टीमों के बीच में जारी है. आवड़ेश्वर तांबड़वाड़ी टीम ने क्या बल्लेबाजी की है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी मैं कहूँगा. ये 5 ओवर में 85 रन बनाए हैं, 86 रनों का बड़ा लक्ष्य रखा है. अमोल, मैं कहूँगा ये रन बने नहीं है, ये रन बह चुके हैं यहाँ पर. और इतनी धुआंधार बल्लेबाजी, आखिरी ओवर में तो शुभम ने 5 बड़े लंबे सिक्सर जड़े हैं. हॅलो, दत्तात्रय स्पोर्ट कासारडे संघ संघनायक आणि धनश्री 11 करूळ संघ संघनायक आपण 2 मिनिटांमध्ये आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि आता आपला सामना हा 4 षटकांचा खेळला जाईल याची आपण काळजी घ्या.
सबसे पहले बताऊं कि सभी खिलाड़ियों को, सभी दर्शकों को और सभी हमारे साथियों को होली की ढेर सारी शुभकामनाएं। ये बहुत ही बड़ा त्योहार हमारा, जो भारत में और नेपाल में ये होली का त्योहार काफी धूमधाम से मनाया जाता है। तो 86 रनों का लक्ष्य लेकर स्ट्राइक पर बल्लेबाज। बहुत ही अच्छा शॉट, बहुत ही बढ़िया शुरुआत करते हुए, आते आते ही अपने इरादे स्पष्ट करते हुए, और गेंद देखना पड़ेगा लॉन्ग ऑन, सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। हॅलो. षटकारांच्या हॅट्रिकसाठी रामचंद्र नकाशे यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक येत आहे. जो फलंदाज षटकारांची हॅट्रिक करेल त्याच्यासाठी रामचंद्र नकाशे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद अमोल. इस बार बल्ले के अंदरूनी हिस्से पर गेंद लगी, गेंद देखना पड़ेगा फाइन लेग बाउंड्री के पार जा पाते हैं कि नहीं, और देखते न देखते फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए बैक टू बैक यहां पर 2 बाउंड्रीज लगाने में कामयाब रहते हुए बल्लेबाज शुभम. तो लगातार 2 बाउंड्री लगाई है यहां पर शुभम ने. बॉलिंग मार्ग पर बॉलर दिखाई देते हुए ये गेंद उनकी. इस बार कवर, शॉर्ट कवर के सर के ऊपर से उठाकर खेलने का इरादा. शुभम को पेविलियन का रास्ता देखना पड़ेगा. शुभम यहां पर आउट होकर पेविलियन लौटते हुए पहला विकेट जो कि अधिकारी स्पोर्ट कलमट टीम का मैदान के बाहर जाता हुआ. हमारे म्यूजिक मैन बजाइएगा. थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू डीजे. एक विकेट गिर चुका है. शुरुआत तो शुभम ने बहुत बढ़िया की थी, लगातार 2 बाउंड्रियां लगाई थी, लेकिन उसके बाद शॉर्ट कवर के सर के ऊपर से उठाकर खेलने का इरादा और पीछे जाते हुए वहां पर खिलाड़ी द्वारा बहुत ही अच्छा कैच. नतीजा पहला विकेट मैदान के बाहर जाता हुआ. सीधे बल्ले के साथ बॉलर के बगल में से खेला भाई शॉट. खिलाड़ी ने गेंद को रोक तो लिया है. मिड ऑफ के खिलाड़ी वहां पर फील्ड करते 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ अपना खाता खोलते हुए बल्लेबाज सहजीत टीम का स्कोर पहुंचाते हुए 1 विकेट गिरने के बाद 9 रन, जो कि पहला ओवर प्रगति पर है. 86 रनों का एक विशाल स्कोर का पीछा करना है. 86 रनों का ये गेंद विकी की. बाहर जाकर रूम बनाकर खेलने का इरादा, लेकिन बल्ले पर ठीक से नहीं ले सके. सिर्फ 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा. तो बल्लेबाज प्रथमेश भी अपना खाता खोलते हुए, तो दोनों भी बल्लेबाज यानी कि सहजीत और प्रथमेश 1-1 रन लेकर खुद का खाता खोलते हुए टीम का स्कोर पहुंचाते हुए 10 रनों के ऊपर. करूळ संघ संघनायक आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. करूळ संघ संघनायक. ये हवा में उठाकर खेला हुआ है कैच. वहां पर हमारे दर्शकों ने कैच लिया है, तो उनको 500 रुपए का इनाम दिया जाएगा. हमारे जो दर्शक है वहां पर इनके बहुत ही बढ़िया दर्शक रहेंगे, जिन्होंने आज के दिन का पहला कैच दर्शकों में लिया है. उनका नाम है, आपका नाम बंटी गोसावी. बहुत अच्छा कैच लेते हुए, और जो इनाम रखा था हमारे हनुमान तड़ेकर जी ने 500 रुपए का, उसके हकदार बनते हुए दर्शकों के लिए इनाम रखा हुआ है. यहां पर जो भी दर्शक कैच लेगा मैदान के बाहर, उसके लिए हनुमान तड़ेकर जी की ओर से 500 रुपए का इनाम. और पहले हमारे दर्शक जो बंटी, जिन्होंने बढ़िया कैच लिया और उसके हकदार बन चुके हैं. तो स्कोर है पहला ओवर खत्म होने के बाद और 1 विकेट गिरने के बाद 16 रन. 1 ओवर 1 विकेट 16 रन, 86 रनों का पीछा करते हुए
विजय बॉलिंग मार्ग पर दिखाई देते हुए। पहली गेंद काफी तेज रफ्तार से डाली, पैरों पर टकराई, लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड में लिखा जाता। स्कोर बढ़ता हुआ पहुंच चुका है 17 रनों के ऊपर, 86 रनों का पीछा करते हुए, यानी कि अभी भी बचे हुए 23 गेंदों के ऊपर 69 रनों की जरूरत है। 23 गेंदें बची है, 69 रन चाहिए जीतने के लिए। स्ट्राइक पर बल्लेबाज जो कि सहजीत एक सिक्सर लगाकर बढ़िया बल्लेबाजी करते हुए। विजय की ये गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद, सदिक लेंथ और लाइन की दिशा में बॉलिंग करते हुए। जिस प्रकार से जसप्रीत बुमराह गेंदें डालते हैं यॉर्कर लाइन की, ये यॉर्कर लाइन की गेंद और नतीजा सहजीत पैवेलियन लौटते हुए। तो सहजीत यहां पर क्लीन बोल्ड होकर पैवेलियन लौटते हुए। विजय यहां पर एक सफलता हासिल करते हुए। विजय के नाम में ही जय लिखा हुआ है, जिनका जर्सी नंबर है 18, जो कि हमारे भारत टीम के कप्तान विराट कोहली, ये जर्सी नंबर उनके जर्सी के ऊपर दिखाई देता है, विराट कोहली के। तो स्ट्राइक पर बल्लेबाज अक्षय खेलने के लिए तैयार, विजय की गेंद का करने के लिए। बहुत अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, फुलर लेन की गेंद, मिड विकेट की दिशा में बढ़िया तरीके से खेला हुआ अक्षय ने शॉट। 1 रन पर संतोष रहना पड़ेगा। 1 रन के साथ अक्षय ने अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंचाया 18 रनों के ऊपर। 2 विकेट गिरने के बाद जो कि स्कोर है 18, 86 रनों का एक विशाल स्कोर का पीछा करना है 5 ओवर में। तो फिलहाल दूसरे बल्लेबाज हमारे प्रथमेश, ऑफ स्टंप के थोड़ी बहुत बाहर से जाते हुए गेंद, बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकलती हुई। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 18 रनों के ऊपर। 2 विकेट गिरने के बाद 86 रनों का पीछा करते हुए विजय, जो कि बॉलिंग मार्ग पर बहुत ही अच्छी लेंथ और लाइन की दिशा में बॉलिंग करते हुए प्रथमेश के लिए। फुल टॉस गेंद, फायदा नहीं उठा पाए, काफी रूम बनाया था और ऑफ स्टंप के बाहर बहुत ही बढ़िया गेंद डाली। नतीजा सिर्फ 1 रन पर ही संतुष्ट रहना पड़ेगा, लेकिन इक्के दुक्के रन लेकर आपको काम नहीं बनने वाला। एक विशाल स्कोर का पीछा करना है और स्कोर बोर्ड पर सिर्फ 19 रन। पहला ओवर बहुत ही बड़ा रहा अमोल, 16 रन आए पहले ओवर में, लेकिन ये ओवर विजय ने बहुत ही बढ़िया डाला, बहुत ही लेंथ और लाइन की दिशा में गेंद डाली। ये देखिएगा क्या बढ़िया गेंद, मैं कहूंगा। आप हमेशा कहते हैं कि जसप्रीत बुमराह की तरह ऐसी गेंदें हमारे बॉलर जसप्रीत बुमराह डालते हैं, वैसी गेंदें यहां पर डाल रहे हैं। बढ़िया ओवर रहा। ये ओवर में सिर्फ रन आए, 2 रन आए और एक लेग बाइज के रूप में रन आए। तो कुल मिलाकर इस ओवर में सिर्फ 3 रन आए और एक सफलता भी हासिल की। तो बहुत अच्छी बॉलिंग यहां पर विजय ने डाली है। जी हाँ श्याम, विजय की गेंदबाजी के बारे में कहा जाए तो लगभग 6 में से 4 गेंदें तो उन्होंने यॉर्कर लेन की ही डाली है। और ऐसे हमारे जसप्रीत बुमराह है, वो काफ़ी यॉर्कर लेन की गेंद उनकी तरफ से दिखाई देती है। तो लेकिन ये मुकाबला शाम अच्छा होने वाला है, क्योंकि 2 बल्लेबाज आपको मैदान के भीतर जो दिख रहे हैं, स्ट्राइक एंड के ऊपर प्रथमेश और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर अक्षय, इनके बल्ले में काफ़ी क्षमता है। तो ये लड़ने वाले खिलाड़ी है, ये आसानी से हार मानने वाले नहीं है। तो ये एक अच्छा मुकाबला होगा, जरूर होगा शाम आखिरी ओवर तक। लेकिन अमोल 18 गेंदे और जीतने के लिए यहां से कम 68 रन चाहिए। बहुत ही विशाल स्कोर का पीछा करना है, तो धुआंधार बल्लेबाजी की आवश्यकता है। ये गेंद
ये देखिएगा बॉलर भी उतने ही बढ़िया है, पुणे की ओर से खेलने वाले ये पुणे के खिलाड़ी है, सभी बहुत ही मजे हुए खिलाड़ी है। तो ये भी वैसे आसानी से हार नहीं मानने वाले, 17 गेंदे और जीतने के लिए अभी अभी भी 67 रन चाहिए। बहुत ही विशाल स्कोर है, मेरे ख्याल से 23 के औसत से रन बनाने पड़ेंगे हर ओवर में। शाम रनों का औसत तो ज़रूर ज़्यादा है, लेकिन ये मुकाबला शायद जो दर्शक जिस आज से यहाँ पर मौजूद है उनको देखने लायक ये मुकाबला हो सकता है। अगर फिलहाल ये दो बल्लेबाजों का बल्ला चला तो ही इस मुकाबले में कुछ बचेगा, लेकिन शानदार गेंदबाजी हो रही है अवड़ेश्वर तांबड़वाड़ी की ओर से। सटीक लाइन और लेन की गेंदबाजी हो रही है, उसकी बदौलत कोई भी मौका नहीं दे रहे हैं बल्लेबाजी वाली टीम को कि आपके बड़े स्ट्रोक खेलने का। लेकिन शाम इस मुकाबले में आप गली की तरफ देखिए, एक कितना छोटा नन्हा सा खिलाड़ी आपको दिख रहा है। शायद इस प्रतियोगिता का सबसे कम उम्र वाला ये खिलाड़ी बन सकता है शाम, और ये गेंदबाजी भी करता है, ऐसा मुझे जानकारी मिली है। तो देखनी पड़ेगी ये जो छोटा नन्ना मुन्ना खिलाड़ी है वो कैसी गेंदबाजी करेगा। जी हाँ, मुझे भी पता चला है कि वो बॉलिंग डालने के लिए बॉलर की रूप से टीम में वहां पर शामिल है, दोनों तरफ स्विंग करने में माहिर है, काफी तेज रफ्तार से भी गेंदे डालता है, ऐसे मुझे पता चला। आएगा तो सब कुछ बातें आपको भी दिखाई देगी, सभी दर्शकों को भी देखने को मिलेगा। और यूट्यूब पर लाइव प्रेक्षेपण भी है, इसका सीधा प्रेक्षेपण भी जारी है, जो 185 देशों में लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है। हमारे यूट्यूब लाइव दिखाने वाले गौरव सावंत जी, उनकी बदौलत। तो लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, बहुत ही कछुए की चाल की तरह रन बना रहे हैं, बहुत ही धीमी गति से रन बना रहे हैं। शायद तोड़फोड़ भरी बल्लेबाजी की आवश्यकता है। अमोल बॉलिंग मार्ग पर एक ज्यादा उम्र के खिलाड़ी है, ये बॉलिंग मार्ग पर। ये बहुत ही बढ़िया गेंद, ये अच्छी गेंद, मैं कहूंगा सफलता हासिल कर चुके हैं। पानी पिला पिला कर किसे मारना कहते हैं, वो यहाँ पर बॉलर दिखाते हुए। थैंक यू, थैंक यू, थैंक यू डीजे। तो ये जो टीम है आवड़ेश्वर तांबड़वाड़ी, इस टीम में ये खासियत है कि जो ये बॉलर है ये थोड़े ज़्यादा उम्र के बॉलर लगते हैं, अनुभवी। और एक खिलाड़ी ऐसा है उनकी टीम में जो बहुत ही छोटे उम्र का खिलाड़ी है, रोहन जिसका नाम है। तो ये जो बॉलर है इनका नाम है प्रदीप। स्ट्राइक पर बल्लेबाज है पवन। पवन के बारे में कहूँ तो मैं इनको बढ़िया भली भांति जानता हूँ, कई मर्तबा इनकी बढ़िया बल्लेबाजी मैंने देखी है। ये रिवर्स स्विप खेलने का प्रयास उनका नाकामयाब रहा, डॉट बॉल निकालते हुए। तो इसी के साथ ही ये बहुत ही बड़ा ओवर रहा अमोल, 3 ओवर खत्म हो चुके हैं, 3 ओवर 3 विकेट और सिर्फ 23 स्कोर है। 86 रनों का पीछा करते हुए, यानी कि बचे हुए 12 गेंदों के ऊपर यहां से 63 रन चाहिए, 32 की औसत से रन बनाने पड़ेंगे। शाम ये देखिए मैदान के अंदर जिस खिलाड़ी का हम इंतजार कर रहे थे वो खिलाड़ी दिखाई देता हुआ, हमें दूर वाली छोर से नजर आता हुआ ये खिलाड़ी। कितनी कम उम्र का, इस प्रतियोगिता में शायद सबसे कम उम्र का ये खिलाड़ी हो सकता है शाम। तो ये खिलाड़ी की गेंदबाजी देखने लायक बनेगी इस प्रतियोगिता में। इस मुकाबले में शायद कुछ शाम बचा नहीं है, लेकिन कुछ बचा है तो इस गेंदबाज की गेंदबाजी देखना। जी हाँ रोहन, आपको ढेर सारी शुभकामनाएं इस प्रतियोगिता के लिए, इस मैच के लिए भी। तो रोहन चले पहली मर्तबा कासारडे के माड़का देवी मैदान के ऊपर। खराब गेंद, और आते आते ही क्या रोहन का स्वागत किया। खराब गेंद डाली, फुल टॉस गेंद लेग स्टंप के बाहर, और बहुत ही खूबसूरत शॉट्स डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद।
तो फिर एक बार रोहन चले और उनके सामने जो करते हुए बल्लेबाज प्रथमेश देते हुए नॉन स्ट्राइक एंड पर है पवन। ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद, धीमी गेंद क्रिकेट का जिसे ब्रह्मास्त्र कहते हैं, चतुरास्त्र कहते हैं, उसका इस्तेमाल करते हुए और ये जो थ्रो किया बहुत ही अच्छा थ्रो मैं कहूंगा विकेट कीपर द्वारा। ऐसा थ्रो मैंने मोहम्मद अजरुद्दीन द्वारा देखा था थ्रो करते हुए। बहुत ही अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। हॅलो, आमच्या या स्पर्धेच्या ठिकाणी राजकुमार पाताडे यांचं आगमन होत आहे। संतोष पारकर मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत। ये बहुत अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, मिड विकेट की दिशा में खेलने का इरादा बल्लेबाज का, लेकिन नाकामयाब इरादा। बल्लेबाज थे पवन। पवन ने अभी तक 2 गेंदें खेली है, खाता भी नहीं खोला है। मेरे प्यारे और चहीते खिलाड़ी है, मैंने कई मर्तबा इनकी बल्लेबाजी देखी है। तो रोहन चले पवन के लिए। फिर एक बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी बॉलिंग, ऑफ स्टंप के बाहर सदिक लेंथ और लाइन की दिशा में बॉलिंग करते हुए रोहन। और अंपायर देखिएगा हमारे एक्स्ट्रा के रूप में इंतजार का इशारा करते हुए, यानी कि एक्स्ट्रा रन यहां पर स्कोर में लिखा जाता। स्कोर बढ़ता हुआ 29 स्कोर है। ये गेंद काफी घुमाव प्राप्त करते हुए बॉलर रोहन, बहुत ही ज्यादा घुमाव प्राप्त किया और अंपायर ने देखिएगा वाइड बॉल का इशारा किया। अंपायर जो कि प्रमोद ठाकुर हमारे वाइड बॉल का इशारा करते हुए एक्स्ट्रा रन फिर एक बार मिलता हुआ, स्कोर बढ़ता हुआ 31 रनों के ऊपर 31। फिर एक बार स्ट्राइक पर पवन खेलने के लिए तैयार। इस बार रिवर्स स्वीप का प्रयास, उसमें थोड़ी बहुत कामयाबी, 1 रन तो जरूर मिलेगा। और चौथी गेंद के ऊपर यहां पर पवन अपना खाता खोलते हुए, और ये जो बॉलर छोटे बहुत ही कम उम्र के खिलाड़ी इस प्रतियोगिता के बहुत अच्छी बॉलिंग का प्रदर्शन करते हुए। शाम, ये जो खिलाड़ी है, ये गेंदबाज है, वो दोनों तरफ से बिल्कुल घुमाव प्राप्त करता है। कभी लेग ब्रेक डालता है, कभी ऑफ ब्रेक डालता है, तो बल्लेबाज को बिल्कुल परेशानी में डाल रहा है, लेकिन थोड़ा नियंत्रण से अपने भटक रहे हैं गेंदबाजी में। ये छोटा नन्हा सा ये खिलाड़ी, लेकिन उनकी उम्र देखी जाए ना शाम, तो शायद 13-15 साल का ये खिलाड़ी होगा इस प्रतियोगिता का, तो सबसे कम उम्र वाला ये खिलाड़ी। ठीक है, हमारे कमेंट कक्ष की ओर से चला। इस बार फ्लैटेड गेंद डाली थी, ललचाया था बल्लेबाज को, बिल्कुल मिड स्टंप के सामने पाए। अंपायर ने अपनी उंगली को आसमान की तरफ दिखाया, इसका मतलब पवन को जाना पड़ेगा डग आउट में। थैंक यू डीजे अमोल। 4 ओवर और 4 विकेट गिरे हैं, 34 स्कोर, तो 6 गेंदे और जीतने के लिए 61 रन। बहुत ही कठिन सा लक्ष्य, नामुमकिन सा लक्ष्य यहां पर लगता हुआ अधिकारी स्पोर्ट कलमट टीम के लिए। आज का दिन होली का दिन, कल रंगपंचमी का त्योहार जो हमारे भारत का और नेपाल देश में ये त्योहार काफी धूमधाम से मनाया जाता है। 7 रंगों से भरा ये होली का त्योहार, लाल रंग आपके गालों के लिए, काला रंग आपके बालों के लिए, नीला रंग आपके आंखों के लिए, पीला रंग आपके हाथों के लिए, गुलाबी रंग आपके सपनों के लिए, सफेद रंग आपके मन के लिए और हरा रंग आपके जीवन के लिए। होली के इस 7 रंगों के साथ आपके पूरे परिवार को रंग भरी शुभकामनाएं। हैप्पी होली सभी तमाम दर्शकों को। तो ये आखिरी ओवर है, जीतने के लिए 61 रन चाहिए। ये गेंद बॉलिंग मार्क पर जो कि बॉलर दिखाई देते हुए सलमान और बल्लेबाज बहुत ही एक तरफा मुकाबला लगता हुआ। जिस प्रकार से
शुरुआती बल्लेबाजी हुई थी, तोड़फोड़ भरी बल्लेबाजी। आखिरी ओवर ने शुभम ने क्या लाजवाब पारी खेली थी। एक ओवर में 5 सिक्सर जड़े थे। उसकी बदौलत यहां पर पूरी तरीके से मैच के ऊपर पकड़ मजबूत करते हुए आवळेश्वर तांबड़वाड़ी के खिलाड़ी शुरुआती ओवर में भी आते आते ही जो बल्लेबाज थे हसन पटेल, उन्होंने भी काबिले तारीफ बल्लेबाजी की थी। तो शुरुआती बल्लेबाज और आखिर की ओवर में जो बल्लेबाजी हुई थी, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी मैं कहूंगा। ये फुल टॉस गेंद, खराब गेंद, लेकिन यहां से सिर्फ औपचारिकता बची है मैच खत्म होने की। अगला मुकाबला जो कि खेला जाएगा दत्तात्रेय स्पोर्ट कासारडे और धनश्री 11 करोड़, ये दो टीमों के बीच में अगला मुकाबला खेला जाएगा। टॉस जीता है धनश्री 11 करोड़ टीम ने टॉस जीता है। ये बहुत ही अच्छा शॉट देखने को मिला। अंपायर देखना पड़ेगा क्या इशारा करते हैं। अंपायर 4 रनों का इशारा करते हुए, तो 4 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 44 रनों के ऊपर 86 रनों का पीछा करते हुए। गेंदें सिर्फ एक गेंद बची है, सिर्फ औपचारिकता बची है ये गेंद खत्म होने की। वैसे ये मैच आवळेश्वर तांबड़वाड़ी की टीम जीत चुकी है, सिर्फ एक गेंद खत्म होने का इंतजार है। बहुत अच्छी खेल का प्रदर्शन यहां पर आवळेश्वर तांबड़वाड़ी टीम के खिलाड़ियों ने किया है, चाहे वो बैटिंग हो, बॉलिंग हो या फील्डिंग हो। और इस मैच का जो छोटा लड़का था उसने काफी घुमाव प्राप्त करते हुए हमने देखा है इस मैदान के ऊपर। तो आवळेश्वर तांबड़वाड़ी ये मैच जीतकर अगले राउंड में प्रवेश करते हुए अगला मुकाबला